अध्यक्ष महोदय, एक मला माननीय मंत्र्यांच्या लक्षात असं आणून द्यायचं आहे की आपण रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात या ठिकाणी बोललो. रिडेव्हलपमेंटमध्ये जे नॉन कन्सेंटिंग मेंबर आहेत यांच्या संदर्भात आपण कॉपरेटिव्ह ॲक्टमध्ये मागे आपलं सरकार असताना त्याच्यात चेंज केला आणि 51% लोकांनी त्याला मान्यता दिली की ते आपण मंजूर करतो. पण त्याच वेळी आपल्या हे लक्षात आलं नाही की केवळ कॉपरेटिव्ह नाही, मुंबईत कॉपरेटिव्ह जास्त आहे, पण महाराष्ट्रात इतरत्र हे सगळे जे काही अशा प्रकारचे फ्लॅट स्कीम किंवा जे काही संकुलं आहेत हे अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टच्या अंतर्गत आहे, ते कॉपरेटिव्ह ॲक्ट अंतर्गत नाही आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपण अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमध्येही अशा प्रकारचा चेंज आणत नाही तोपर्यंत पुणे असेल, नागपूर असेल, या सगळ्या भागामध्ये अशा प्रकारचं डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही. मागे खूप पूर्वी असा एक आपण म्हणजे 10-12 वर्षापूर्वी त्या संदर्भातलं ऑर्डिनन्स काढला होता, पण झाला. म्हणून माझी विनंती आहे की एकतर ऑर्डिनन्स काढावा किंवा पुढच्या अधिवेशनापर्यंत ऑर्डिनन्स काढला तर अधिक चांगलं. आम्ही त्याला मान्यता देऊ, हरकत नाही, पण ज्या तरतुदी आपण कॉपरेटिव्ह ॲक्टमध्ये केलेल्या आहेत त्या सेम तरतुदी या अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमध्ये देखील कराव्यात अशी माझी विनंती आहे. आपण जे मांडलं ते बरोबर आहे. पुण्यामध्ये याच्यात त्रास होतोय, त्यामुळे अपार्टमेंट जो ॲक्ट आहे आणि तो कॉपरेटिव्हचा जो ॲक्ट आहे तो दोनांचा ते तपास करून एक ॲक्ट केला जाईल. नाही काय बोलायचंय, तो झाला की प्रश्न झाला की संमत मग त्यांचा वाचायचा. माईक चालू करणं बाबा. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब मगाशी बोलत असताना थोडं चुकीचं रेकॉर्डर येऊ नये म्हणून मी दुरुस्ती करतो. त्यांनी म्हटलं की माननीय देवेंद्रजींना कदाचित वाटत नव्हतं की समृद्धी मार्ग होईल. मुळामध्ये संकल्पना माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. त्यावेळेस साहेब मंत्री होते, साहेब मुख्यमंत्री होते, संकल्पना त्यांची होती. त्यांना कसं काय वाटेल होईल का नाही, मुळामध्ये त्यांची संकल्पना असल्यामुळे ते चुकीचं रेकॉर्ड काढून टाका माझी विनंती आहे. काय विषय जाऊ दे त्यांचं. नाही अध्यक्ष महोदय, मी चांगलं बोलतोय की त्यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्रजी असताना तो मार्गाची सुरुवात त्यांनी केली, संकल्पना त्यांची होती. शिंदेसाहेब असं म्हणाले त्याला पुढे घेऊन गडचिरोली पण नेण्याचं काम मी केलं. शिंदेसाहेब असंही म्हणाले की देवेंद्रने दिलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि तो पुढे घेऊन चाललेलो आहे. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, रेकॉर्डवरून काढायची गरज नाही, बसा. अध्यक्ष महोदय, एका वेगळ्या विषयाकडे मी आपलं लक्ष एक जर सभागृहाची परवानगी असेल तर कुठला शब्द रेकॉर्डवरून काढायचा आणि कुठला नाही काढायचा हा विषय फार गंभीर असतो. असं सर्रास हे काढा रेकॉर्डवरून ते काढा रेकॉर्ड करून एवढी मामूली विषय नाहीये. पण सध्या काय झालंय, आपण कुठलाही काढतो म्हणतो, त्यावर बोलू कधीतरी. चला अध्यक्ष महोदय, एका गंभीर विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय गृहमंत्री पण इथे आहेत. 10 एप्रिलला रामनवमी आहे आणि अध्यक्ष महोदय, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचे सोहळे पूर्ण राज्यभरात होतात आणि मिरवणुका सुद्धा होतात. तर 10 एप्रिलच्या मिरवणुकांना रामनवमीच्या कुठेतरी त्याच्यावरच मर्यादा घालण्याचं काम होतंय की काय प्रशासनाकडनं. तर माझी आपल्याला हा विषय संपूया, काय प्रस्ताव संपूया. तुम्हाला वाटलं म्हणून पुढे नाही, असं नाही, मला वाचावं लागेल ना प्रस्ताव संपला म्हणून. मला वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारताय आशिषजी याच्यावर म्हणून मी दिलं. ठीक आहे, तुम्ही विचारा, परंतु हा प्रस्ताव आपण आता संपवूया. सभागृहानं या प्रस्तावावर विचार केला आहे, प्रस्ताव संपला. आता बोला आशिषजी, आता बोला. मी विषय मांडला आहे की खरं तर 10 एप्रिलला रामनवमी आहे. आपल्या राज्यामध्ये सुद्धा आणि देशात सुद्धा रामनवमीचे मोठे कार्यक्रम होतात. काही मिरवणुका निघतात. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाच्या या मिरवणुकीत मर्यादा आपण घालता कामा नये. जसे शिवजयंतीला आपण परवानगी दिली तशा रामनवमीच्या बाबतीत सुद्धा सरकारने परवानग्या दिल्या पाहिजेत. याच्यातनं आपल्याला सगळ्यांना एकत्रच जायचं आहे पुढे. त्यामुळे तशी घोषणा सुद्धा गुढीपाडव्याला सुद्धा मिरवणुका असतात आणि रामनवमीला पण असतात. तर त्या बाबतीत सरकारची भूमिका काय सरकारने स्पष्ट केली तर वातावरण आपलं जे चांगलं आहे ते अजून चांगल्या पद्धतीने आपण सण सोहळे साजरे करू. माननीय गृहमंत्री. नाही, मला वाटतं गृहमंत्री महोदय काहीतरी सांगतायत त्या विषयावर. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये मी उद्या स्टेटमेंट करेन. कायदा सुव्यवस्थेची परिस्थितीला आपल्याला समोर जायचं नाही अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे.
काश्मीर फाईलच्या विषयामध्ये काही थिएटर्समध्ये आता सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. काश्मीर फाईलच्या संदर्भामध्ये थिएटर मालकांना अशा थ्रेटनिंग दिल्या जात आहेत की जिथे जिथे काश्मीर फाईल चालू असेल तिथे तुम्हाला पुढचे पिक्चर्स हे बॉलिवूडकडनं दिले जाणार नाही. एक आणि दुसरं, आतमध्ये सगळ्या सीट्स खाली असताना सुद्धा बाहेर हाऊसफुलचा बोर्ड लावून लोकांना जाऊन देण्यात येत नाही, अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाले. आणि त्यामुळे माननीय गृहमंत्री महोदय, आपण सत्यता पडताळणी करावी त्या व्हिडिओच्या संदर्भामधली. आणि जर अशी परिस्थिती मुंबई, पुणे किंवा अशा कुठल्या ठिकाणी असेल तर त्याला परत प्रोटेक्टला समोर दुसरी लोक उभे राहतील, तर त्या संदर्भात आपण माहिती घेऊन या सभागृहामध्ये माहिती द्यावी, तेवढीच आपल्याला विनंती आहे. सत्यता पडताळून पाहण्यात येईल. चला, विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव. सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस. अध्यक्ष महोदय, नियम 292च्या अंतर्गत अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी मी मांडतोय आणि पूर्ण प्रस्ताव वाचायच्या ऐवजी तो भाग झाला. मी असं वाटतो म्हणतो पहिल्या 2 लाईनी वाचा आपण, भाग झाला असं समजूया. ठीक आहे, चला. बसून बोलू नये. असं आज आनंदाची गोष्ट आहे की छोटं का होईना पण माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण आम्हाला या सभागृहामध्ये ऐकायला मिळालं. आणि एकूणच महाविकास आघाडीच्या सरकारच्या संदर्भात त्यांनी मांडलं की आम्ही चांगलं काम करतो आहे आणि जे काही आम्ही असं म्हणणाऱ्यांपैकी नाही आहोत की आम्ही निवडणुकीपुरतं हे म्हटलं आता हे करणार नाही. ठीक आहे, कदाचित ते विसरले असतील. 50,000 रुपये हेक्टरी जे काही शेतकऱ्यांना द्यायचे होते, बांधावर जी काही आश्वासनं दिली होती, पण ठीक आहे, आपण आता तो विषय काही या ठिकाणी काढू नये. मात्र मला आनंद आहे की आज मुख्यमंत्र्यांचं भाषण आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळालं. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं तर विंदा करंदीकर यांची एक कविता आत्ताच्या सरकारच्या एकूण परिस्थितीवर आपल्याला या ठिकाणी ऐकावी असं मला वाटतं. सरकार नावाची यंत्रणा किती उदास झाली आहे आणि कशा प्रकारे लोकांच्या संदर्भात या सरकारला काही घेणं देणंच नाही आहे. नवीन प्रकल्प नाही आहेत, नवीन योजना नाही आहेत, घोषणांची अंमलबजावणी नाही आहे, सुरू असलेले प्रकल्प बंद पडलेले आहेत. केवळ टीका, आरोप, टोमणे याच्या पलीकडे या सरकारच्या माध्यमातून काहीच होताना दिसत नाही. आणि म्हणून कविवर्य विंदा करंदीकर असं म्हणतात, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन, तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. खानावळी हे बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल, नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला, तीच ती खवट चटणी तेच ते आंबट सार, सुख थोडे आणि दुःख फार. अशा प्रकारची अवस्था अध्यक्ष महोदय या सरकारची आपल्याला पाहायला मिळते. एक हिंदीचे देखील कवी आहेत, PL बामनिया. हे असं म्हणतात आणि त्यांच्या कवितेत सध्याच्या सरकारचं काम कसं चाललंय याची जाणीव आपल्याला येते. आम्ही जे म्हणू तेच खरं आहे, अशा प्रकारे किंवा आमचा कारभार उत्तमच चाललेला आहे, अशी जी भावना या सरकारला आलेली आहे. त्या संदर्भात ते असं म्हणतात, तुम चाहो तबेलों को बाजार कह दो, तुम चाहो पतझड़ों को बाहर कह दो, तुम्हारा ही राज है अभी यहां पर, तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, छुट्टी का दिन बीतने लगा यहीं पर, अपने दफ्तर को तुम घर बार कह दो, इसी पर मिलने लगी अब हर खबर, अपने मोबाइल को अखबार कह दो, तुम्हारी इस सहूलियत भरी जिंदगी में मुसीबत खड़ी करे उसे सरकार कह दो, तुम्हारी सहूलियत भरी जिंदगी में मुसीबत खड़ी करे उसे सरकार कह दो, फर्जी डिग्रियां खूब ले ली अब लोगों ने, तुम चाहो तो पढ़े लिखों को गवार कह दो.
खरं म्हणजे आमचे मुख्यमंत्री साहेब असं म्हणतात की प्रश्न विचारायला अक्कल थोडी लागते. आता आम्हाला हे माहितीच नव्हतं. आम्ही उगीच 22-25 वर्ष या सभागृहामध्ये तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, काय काय प्रश्न विचारत बसलो. आधीच हे समजलं असतं तर नसते विचारले. पण काही लोकांना संसदेमध्ये संसद रत्न पुरस्कार मिळतो अधिक प्रश्न विचारल्याबद्दल. काहींना इथे पुरस्कार मिळतो अधिक प्रश्न विचारल्याबद्दल. पण आज आम्हाला समजलं प्रश्न विचारायला काही अक्कल लागत नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आमची चूक झाली. आम्ही आपलं MVA म्हणजे महाविकास आघाडी समजलो. नंतर लक्षात आलं महाविकास आघाडी नाही, महाविनाश आघाडी. मग लक्षात आलं महावसुली आघाडी. पण अलीकडच्या काळामध्ये तर ही मद्यविक्री आघाडी झाली आहे, MVA. म्हणजे किती दूरचा विचार करून तुम्ही त्यावेळेस MVA नाव ठेवलं हे खरं म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं. कारण बघा, पेट्रोल डिझेलचा कर आपण कमी केला नाही, पण दारूवर 50% केला. बार लायसन्सच्या नूतनीकरणावर 50% सूट दिली. नव्याने दारू विक्रीचा परवाना दिला. चंद्रपूरची दारूबंदी मागे घेतली. म्हणजे कोरोनाच्या काळात मंदिरं बंद, मदिरालय सुरू होती आणि क्लास बंद होते आणि ग्लास सुरू होते. तर महाराष्ट्राचं मध्यराष्ट्र करण्याचं जे काम चाललंय, खरं म्हणजे आता या संदर्भातले अनेक विषय माझ्याकडे आहेत. पण मला असं वाटतं की एकच मुद्दा मला विशेषत्वाने मांडावा असं वाटतो की ज्यांनी व्यसनमुक्तीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या अनिल अवचट यांना सकाळी श्रद्धांजली दिली आणि दुपारी मंत्रिमंडळ बैठकीत आपण वाईन विक्रीचा निर्णय घेतला की आता दुकानातही आपण वाईन त्या ठिकाणी विकू शकू. मी आता प्रश्न एवढाच आमच्या समोर आहे, कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही तरी काही प्रश्न आमच्या डोक्यात येतात. आता ड्राय डेला किराणा दुकान आणि सुपर शॉपी बंद राहील का? कारण वाईन तिथे विकली जाणार आहे. एक आमचे प्रवक्ते साहेब म्हणतात वाईन ही दारू नाही. मग आता ड्रंक अँड ड्राईव्ह मधनं वाईन वगळली जाणार का हे आम्हाला गृहमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. कारण वाईन ही दारू नाही आहे, त्यामुळे वाईन पिऊन ड्रायव्हिंग केलं तर नो फाईन. इफ यू हॅव वाईन, नो वाईन नो फाईन. आणि ती दारू नसल्यामुळे आता वेगवेगळ्या बैठकांमध्ये आपण वाईन सर्व करणार का असा प्रश्न आला. आणि म्हणून मला एकाने खूप छान लाईनी बनवून पाठवल्या. तो म्हणाला किराण्याच्या यादीत आता वाढणार एक लाईन, बाकीच्या सामानासोबत एक बाटली वाईन. झिंगत झिंगत येथील मंत्री, स्वागत होईल फाईन. यालाच म्हणतात चालतं बोलतं साईन. हळूहळू विकतले हे बहुतेक उघड रम आणि व्हिस्की. राज्य कारभार करणे आता होणार अधिक रिस्की. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यालाच मदत करायची होती. आता या ठिकाणी सांगितलं की अरे वाईनचा निर्णय हा शेतकऱ्याला मदत करण्याकरता आपण केला. मग त्याला जर मदत करायची होती तर 50,000 रुपये हेक्टरी आपण घोषित केले होते, ते द्यायला पाहिजे होते. किंवा टोमॅटो केचप, मोरावळा, जेली, जॅम, ज्यूस, ग्रेप्स, सबसीड ऑइल, द्राक्ष मनुका, फळांचे पल्प, अशा सगळ्या गोष्टी सोडून वाईनच्याच मागे आपण इतकं का लागलो हे मला समजत नाही. पण मला असं वाटतं की या संदर्भात अधिक मी बोलणार नाही. आज खरं म्हणजे अनेक विषय आपण या ठिकाणी घेतले आहेत, पण माझे काही सहकारी देखील विषय मांडणार आहेत. उद्या सुधीरभाऊ देखील या विषयावर बोलताना विशेषतः अनुशेषाचा विषय आणि विदर्भाचा विषय ते मांडतील. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मी या ठिकाणी बोलणार आहे. आता बघा काय झालंय की जगातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका असं, देशातली असं आपण मुंबई महानगरपालिकेचं वर्णन करतो. आणि इतके रिसोर्सेस आहेत. रिसोर्सेस असले तर विकास झाला पाहिजे, ही महानगरपालिका पुढे गेली पाहिजे. पण अशी परिस्थिती काही दिसत नाहीये.
आत्ताच केंद्र सरकारने एक इंडेक्स घोषित केला आणि मिलियन प्लस म्युन्सिपालिटीज अँड म्युन्सिपल परफॉर्मन्स इंडेक्स असं त्याचं नाव आहे. मागच्या वेळेस मला आठवतं की हा इंडेक्स ज्यावेळेस आला होता 2017 साली, तर इलेक्शनमध्ये मला असं वाटतं की त्यावेळेस माननीय आताचे मुख्यमंत्री तेव्हाचे पक्षप्रमुख हे या इंडेक्सचाच हवाला देत होते की बघा या इंडेक्समध्ये आम्ही किती चांगलं काम केलं आहे. त्यामुळे या इंडेक्सवर तर आपला विश्वास आहेच. आता या इंडेक्समधली अवस्था अशी आहे की 4थ्या क्रमांकावर पिंपरी चिंचवड आहे, 5व्या क्रमांकावर पुणे आहे आणि मुंबई ही 8व्या क्रमांकावर गेली आहे. पण ते ठीक आहे, म्हणजे तेव्हा तुम्ही 1 क्रमांक म्हणत होतात, पण ते ठीक आहे. महत्त्वाचं काय आहे की जे आम्ही सातत्याने म्हणतो की मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महानगरपालिका म्हणजे मगाशी आमचे मुख्यमंत्री महोदय सांगत होते की मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी काही लोक समजतात, पण माझं मत आहे महानगरपालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महानगरपालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. अशी परिस्थिती या महानगरपालिकेची आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात 8वा आहे त्यांचं रँक इन फायनान्शियल मॅनेजमेंट किती असावा? फायनान्शियल मॅनेजमेंट मधला आपला रँक आहे 45वा. देशामध्ये 45व्या नंबरवर आपण आहोत. 8व्या नंबरवर नवी मुंबई आहे, 14व्या नंबरवर पुणे आहे, 17व्यावर पिंपरी चिंचवड आहे, अगदी नागपूर देखील आपल्यावर गेली आहे. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये नागपूरचा क्रमांकही जे या कुठल्याही महानगरपालिकेच्या तुलनेत गरीब महानगरपालिका आहे, रिसोर्सेस कमी आहेत, त्याचाही नंबर आपल्यावर आहे. फायनान्शियल रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये मुंबईला कुठे नेऊन ठेवलं आपण? 45व्या क्रमांकावर. आणि याचा जर ग्रॅन्युलर डाटा आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून लक्षात येतं की किती प्रकारचे मिसमॅनेजमेंट्स या मुंबईमध्ये आपण करतो आणि कशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या बजेटला लुटून नेण्याचं काम हे या मुंबई शहरामध्ये होत आहे. आणि म्हणून आपण भावना किती चांगली असेल, मुख्यमंत्र्यांचं भाषण चांगलं होतं, छोटंसं होतं, पण भावना खूप सुंदर होती की मुंबईकरांना आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, गरिबांना द्यायचं आहे, श्रमिकांना द्यायचं आहे. पण देण्याच्या नावाखाली आपण घेतोय. आपण या ठिकाणी सफाई कामगारांना जी काही घरं देण्याची योजना आहे, आमचे सहकारी त्यातला भ्रष्टाचार मांडणार आहेत. आपण त्याला चेहरा सुंदर दिलाय, सफाई कामगाराला घर, पण प्रत्यक्षामध्ये सफाई कामगाराच्या नावावर आपल्या स्वतःच्या तिजोऱ्या कशा भरल्या या संदर्भात अमित साटम तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील. आणि केवढा मोठा भ्रष्टाचार या योजनेमध्ये आपण केला, म्हणजे सफाई कामगाराला देखील आपण सोडायला तयार नाही, अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा, BKC, मुलुंड, दहिसर, वरळी, नेस्को, भायखळा, एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. खरं म्हणजे आमची कोणी आपल्या UN तारीफ केली, अजून आमची कोर्टाने तारीफ केली. खरं म्हणजे हे कधीतरी कोर्टापुढे गेलं पाहिजे हे घोटाळे. कारण कोर्ट एखाद्या मुद्द्यावर बोलल्यानंतर आपण आपली पाठ थोपटून घेतो. त्याच वेळी हे जे एवढे घोटाळे झाले आहेत ना, कोविड सेंटर उभारणीतला घोटाळा, त्यातल्या साहित्य खरेदीत घोटाळा, उपकरण खरेदीत घोटाळा, संचालनाच्या कंत्राटात घोटाळा, मनुष्यबळ पुरवठ्यात घोटाळा, डेड बॉडी कव्हर खरेदीत घोटाळा, फेस मास्क, सॅनिटायझर, फेस शील्ड खरेदीत घोटाळा, पदाधिकाऱ्यांच्या कंपन्यांनाच त्याच्यामध्ये कशी कामं दिली, रेमडेसिवीर खरेदीत घोटाळा, भंगारात घोटाळा, रस्ते चर भरणीत घोटाळा, आश्रय योजना जी तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये घोटाळा, पेंग्विन देखभालीत घोटाळा, ई टेंडरमध्ये घोटाळा, नाले सफाईत घोटाळा, उद्यान विकासात घोटाळा, पंपिंग स्टेशनमध्ये घोटाळा, मालमत्ता कर वसुलीमध्ये घोटाळा, KEM रुग्णालयामध्ये घोटाळा, बेस्टच्या डिजिटल तिकीट निविदात घोटाळा, विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीत घोटाळा, बदल्यांमध्ये घोटाळा. म्हणजे मुंबई मेली तरी चालेल, पण आपलं घर भरणं मात्र जोरात चाललेलं आहे. आणि याच्यावर आम्ही बोललो तर आम्ही कोण?
महाराष्ट्राचे शत्रू, मुंबईचे शत्रू, मराठी माणसाचे शत्रू, म्हणजे मराठी माणसाच्या मुंबईला लुटून खाणारे मराठी माणसाचे दैवत, मराठी माणसांचे ते हितचिंतक आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जे आवाज उठवतात तो आवाज दाबण्याकरता आम्ही शत्रू. पण काळजी करू नका, मुंबईचा मराठी माणूस असो की अमराठी माणूस असो, प्रत्येकाच्या लक्षात या कोविडमध्ये आलाय की प्रेताच्या टाळूवरचं लोणी कोणी खाल्लंय, कोण आपला शत्रू आहे हे प्रत्येकाच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून खरं म्हणजे ही जी परिस्थिती मुंबईची केली आहे, आज आपण बघा कोविडच्या काळामध्ये मेडिकल इमर्जन्सीच्या नावाखाली कोविड सेंटर सुरू केले, आवश्यक होते, देर वॉज अ इमर्जन्सी. पण मुंबईमध्ये अनेक नामांकित आणि रेप्युटेड संस्था होत्या की ज्यांना हे काम देता आलं असतं, पण आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना हे काम देण्याचा जो घाट घालण्यात आला, काय परिणाम झाला? 5 कोविड सेंटरचा 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दिला. कुठलंही टेंडर नाही, अर्ज नाही, आणि कागदपत्र जे त्या ठिकाणी दिले 4 दिवसापूर्वी कंपनी तयार केली, नावं सारखी आहेत, रेप्युटेड कंपनीचं नाव आणि या कंपनीचं नाव सारखं आहे. लोकांना असं वाटावं की त्यांच्याच नावाने ही कंपनी आहे, त्यांनाच आपण कंत्राट दिलं. ती नाही आहे, पार्टनरशिप झालेले आहेत. आणि त्या करतानाही हे लोक इतक्या घाईत होते की स्टॅम्प पेपर कधी जुने आहेत, काही ठिकाणी डेट्स चुकलेले आहेत, काही ठिकाणी कटपेस्ट केलाय, म्हणजे दुसऱ्याचा एक्सपिरियन्स घेण्याकरता झेरॉक्सच काढली आहेत, फोटोकॉपी काढून त्या ठिकाणी लावून टाकली आहे. आणि अशा प्रकारे केवळ हे आपण कॉन्ट्रॅक्ट देऊन थांबलो नाही, तर याच्यामध्ये 38 कोटीचं अधिकचं पेमेंट देखील आपण केलं आणि फार चांगल्या प्रकारे हे सगळं केलं. एक्सपिरियन्स नाही अशा लोकांना काम द्यायचं आणि त्या ठिकाणी पेशंट येऊ का न येऊ 50% पेमेंट मिळेलच. म्हणजे अनेक सेंटर असे आहेत की जिथे रिकामे होते, पूर्ण रिकामे होते, पण आपण पेमेंट केलाय. याचं कारण कोणाचे तरी कोणीतरी जवळचे लोक हे कोविड सेंटर चालवत होते. आता तुम्ही बघा, ही जी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी आहे, याला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं शिवाजीनगरचं जम्बो कोविड सेंटरचं काम दिलं. जरा 15 दिवसात तुम्ही त्यांना हाकललं तिथनं, कारण त्या एका पत्रकाराचा मृत्यू झाला, त्यानंतर लक्षात आलं की यांच्याकडे काहीच नाही आहे. 15 दिवसात तुम्ही त्यांना हाकललं आणि ब्लॅकलिस्ट केलं. त्यांनाच 5 कोविड सेंटर मुंबईमध्ये दिले, त्यांनाच दिले. आणि खरं म्हणजे इतक्या या घोटाळ्याच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी करण्यात आल्या आहेत, पण त्यावर कुठली कारवाई ही मात्र होताना दिसत नाही. आता आपण मुलुंड कोविड सेंटरचं बघा, तडकाफडकी आपण त्याचं काम दिलं आणि आपले सत्तारूढ पक्षाचे एक नेते आहेत, त्यांची एक ट्रस्ट आहे, आशा कॅन्सर ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर, यांना हे काम दिलं. आम्हाला वाटलं की चला, आशा कॅन्सर ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर म्हणजे काहीतरी कुठली तरी चांगली संस्था असेल. त्याची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की अशा प्रकारची संस्था कुठेही रजिस्टर्डच नाहीये, कुठेच नाहीये. त्याचं केवळ नाव एक तयार केलं, सुंदर लेटर पॅड तयार केलं आणि त्याच्या आधारावर त्या ठिकाणी तक्रार दिली. आणि मग काय झालं, महिन्याभरात मुलुंड कोविड सेंटरच्या अधिष्ठात्याने तक्रार केली की या कंपनीची लायकी नाही, क्षमता नाही, डॉक्टर नर्स पुरवले जात नाही. आणि मग 4 महिन्यानंतर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आला. पदाधिकारी आहेत. अध्यक्ष महोदय, कोविडच्या काळामध्ये खरं म्हणजे
ऑक्सिजनच्या संदर्भात आपण निर्णय केला. आणि आपण सांगितलं की 10 रुग्णालयामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट आपण लावायचे. आणि मग प्लांट उभारणीचे काम 3 निविदाकार पुरवठादार यांना देण्याच्या संदर्भातली फाईल या ठिकाणी तयार झाली. आणि मग हे जे ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहेत हे तयार करण्याकरता 84 कोटी रुपयाचं कंत्राट दिलं. आता या तिन्ही कंपन्या ज्या आहेत या तिन्ही कंपन्या ब्लॅकलिस्टेड होत्या, तिन्ही. आणि शेवटी यातल्या एका कंपनीला, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की एका दिवसात त्या कंपनीने जाऊन डिस्ट्रिक्ट कोर्टातनं त्याच्या विरुद्ध ऑर्डर आणला. खरं म्हणजे अशा प्रकारच्या ब्लॅकलिस्टिंगच्या संदर्भात डिस्ट्रिक्ट कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन कुठे आहे मला समजत नाही. ते नाही आहे, त्याची प्रोसेस आहे, पण कंटेस्ट नाही केलं. आणि ही हायवे नावाची कंपनी आहे, याला आता त्यांच्यावर हे आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे एकच उरलेले आहेत असं सांगून त्यांना आपण हे काम देऊन टाकलं. ते शेवटपर्यंत लागले नाहीच. आश्चर्याची गोष्ट आहे की हायवे काय आहे मला माहित नाही, पण हे हायवे कधीच बांधत नाही. हे पेंग्विन आणतात, हे पिंजरे बांधतात. आणि जेव्हा याच्या डीप मध्ये आम्ही गेलो, साहेब यांच्याजवळ साधा जीएसटी नंबर नाहीये. हे कोणाचा जीएसटी वापरतात माहिती आहे? हे वापरतायत एका डिपार्टमेंटल स्टोअरचा जीएसटी नंबर. मग आता डिपार्टमेंटल स्टोअर हे ऑक्सिजन सप्लाय करणार आहे आणि खूप मोठ्या घोषणा झाल्या पण काहीच झालं नाही. म्हणजे ही फाईल तर माझ्याजवळ आहेच. ही फाईल जर वाचली तर काय सुरस आणि चमत्कारिक फाईल होऊ शकते. आपण रोलर कोस्टर म्हणतो ना, अशी रोलर कोस्टर फाईल आहे. कशी बदलत गेली आहे ती फाईल हे या फाईलमधनं आपल्या लक्षात येतं. पण अध्यक्ष महोदय, या संपूर्ण कोविडच्या काळात अजूनही आमचे सहकारी मांडतील खूप घोटाळे आहेत. मी काय सगळे मांडणार नाही, मला कमी वेळात आपलं संपवायचं आहे, अनेकांना बोलू द्यायचं आहे. पण मला आश्चर्य वाटतं की कोविडच्या काळातही इतके भयानक घोटाळे जर या ठिकाणी होत असतील तर काय खरं म्हणजे. आता बघा काय परिस्थिती होती. आता सप्टेंबर 2020 म्हणजे परिस्थिती सांगतो की वजन पडल्याशिवाय फायली चालायच्या नाही. मुंबई महापालिकेच्या वतीनं गरिबांसाठी 73 औषधी खरेदीची फाईल ही महापौरांकडे मान्यतेला गेली. सप्टेंबर 2020 कोरोनाचा काळ. मे 2021 पर्यंत 18 स्मरणपत्र गेली. म्हणजे कोविडने लोक मरतायत आणि आम्ही औषध खरेदी करण्याच्या ऐवजी पत्र पाठवतो एकमेकाला. मग नवीन फाईल तयार झाली ती नोव्हेंबर 2021 म्हणजे 1 वर्ष 2 महिन्यांनी दुसरी फाईल मंजुरीसाठी आली. म्हणजे 15 महिने 18 स्मरणपत्र. काय गरिबांकरता औषध खरेदी होणार आहे? कुठे औषध नव्हतं, खरेदी नव्हती. आणि मग आपापसातच भांडण झालं. स्थायी समितीच्या बैठकीत पोलीस चौकशीची मागणी करण्यात आली. आयुक्तांनी विशेष उपायुक्त, आरोग्य उपायुक्त यांची 2 सदस्यीय समिती गठीत करण्याची मागणी मान्य केली. 14 दिवसात अहवाल येणार होता. अजूनही तो अहवाल आलेलाच नाही, कारण तो येऊच शकत नाही. आणि फाईल गाळ जायची तक्रार देखील या ठिकाणी नाही. आता ही फाईल कोणाची वाट पाहत होती हे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. तुम्ही बघा काय परिस्थिती आहे. इंजेक्शन आणि सर्वसाधारण लसी शेड्यूल 1 मुंबई महानगरपालिका, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. जुलै 2021 मध्ये करार संपला. नवीन निविदा अद्यापही काढण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णांना खासगीतून खरेदी करावी लागते. शेड्यूल 2 ची औषधे. जुना करार जानेवारी 2022 मध्ये संपुष्टात आला. नवीन खरेदी नाही. त्यामुळे टॅबलेट आणि कॅप्सूल रुग्णालयात उपलब्ध नाहीत. शेड्यूल 3 ची औषधे, सिरप आणि ऑइंटमेंट
फेब्रुवारी 2022 मध्ये निविदा संपुष्टात, नवीन निविदा नाही. एक्सरे फिल्मचं 250 साहित्य जून 2021 मध्ये 100 प्रकारच्या साहित्यांची निविदा अजूनही प्रलंबित आहे. 10 महिने प्रलंबित आहे. मग शेड्यूल 5 डिसइन्फेक्टंट आणि अन्य गोष्टी, आता या काळामध्ये सगळ्यात जास्त त्याची आवश्यकता होती. 50% निविदा झाली, 50% अद्याप प्रलंबित आहे. शेड्यूल 6चं मग अशी मी सांगितलं की कशा प्रकारे थांबवलं. शेड्यूल 7 कॉटन बँडेज. आता कॉटन बँडेज हे किती बेसिक गोष्ट आहे. डिसेंबर 2019 मध्ये निविदा जारी केली, अद्यापही ती फायनल झालेली नाही. शेड्यूल 8 निडल आणि सिरिंज 50%, त्याच्यावर खरेदी नाही. शेड्यूल 9 सर्जिकल उपकरणे केवळ 50% अंतिम. आणि शेड्यूल 10 लॅब उपकरणे, ब्लड कलेक्शन निडल जानेवारी 2021 पासून निविदाच निघालेल्या नाहीत. आता 10 शेड्यूलची परिस्थिती आहे. खरं म्हणजे महानगरपालिकेला रस कशात आहे? पेंग्विनमध्ये, प्राणी संग्रहालयामध्ये, इमारतींमध्ये, चौकांच्या सजावटीमध्ये. ते केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे असं माझं मत नाही, पण त्याच्यात अधिक इंटरेस्ट आहे. आम्ही आपलं त्या मलबार हिलकडे जातो तर दरवेळेस कुठे नवीन रेलिंग दिसतं, मग कुठे नवीन काचा लागलेल्या असतात, कुठे अजून काही नवीन लागलेलं असतं. चांगलं दिसतं, मुंबई सुंदर दिसली पाहिजे आपली. दर 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी काहीतरी नवीन दिसतं, चांगलं आहे. नवीन प्रकारचे ते आपले हे दिसतात, काय म्हणतात त्याला, बस स्टॉप दिसतात. नवीन प्रकारचं स्ट्रीट फर्निचर आम्हाला पाहायला मिळतं. आता तर आपण मुंबई रंगवत, चांगली गोष्ट आहे, दिसलंच पाहिजे. पण त्याच वेळी महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या या गरीब माणसाला अशा कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारे जर आपण काही उपलब्ध ठेवणार नसू तर नेमकी काय परिस्थिती होईल. आणि अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अंध डळतं आणि कुत्रं पीठ खातं असं काहीतरी म्हण आहे. ही परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आता बघा, अजमेरा बिल्डर 2010 मध्ये त्यांनी मस्केरान्स परिवाराकडनं 2.55 कोटीमध्ये दहिसर येथील संपूर्ण अतिक्रमण असलेली जमीन, 100% अतिक्रमण आहे, ही जमीन 2.55 कोटीत विकत घेतली. त्यानंतर ती एक्वायर करा असं ते तगादा त्यांनी लावला आणि सातत्याने तो तगादा सुरू होता. पहिल्यांदा सीताराम कुंटे कमिशनर, मग अजय मेहता कमिशनर आणि मग प्रवीण परदेशी कमिशनर, या तिन्ही महापालिका आयुक्तांनी ही जमीन एक्वायर करू नये अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी दिला. त्या जमिनीचं 349 कोटी रुपयाचं आपण पेमेंट केलं आणि त्याच्यावर तो बिल्डर सॅटिस्फाईड नाही आहे, तो कोर्टात गेलाय. तो म्हणतो मला 900 कोटी रुपये पाहिजे. आणि कदाचित कोर्टात संगनमत करायचा प्रयत्न झाला, कोर्टाच्या लक्षात येईल, पण नाही आलं आणि संगनमत झालं तर 900 कोटी रुपये देखील या ठिकाणी मिळतील. आणि काय सुंदर या ठिकाणी संकल्पना असते. आता माहुल पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी पुन्हा अजमेरा बिल्डर, भूखंडाची अदलाबदली. आता माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याकरता अजमेराचाच भूखंड योग्य आहे अशा प्रकारचा निर्वाळा हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला. आणि मग हा काय भूखंड होता? हा CRZ बाधित भूखंड होता. याच्यावर कुठलंही बांधकाम हे अजमेरा करू शकत नव्हते, कुठलंही नाही. आणि मग पालिकेची जागा होती जवळ, त्याच्यावर उद्यान आणि बगीचाचं आरक्षण होतं. मग स्वॅपिंग ऑफ लँड केलं आणि स्वॅपिंग ऑफ लँड करताना अनबिल्डेबल ही जागा आम्हाला पंपिंग स्टेशन बांधायचं म्हणून महानगरपालिकेने घेतली आणि पालिकेच्या जागेवर जे उद्यान आणि बगीचाचं आरक्षण होतं ते काढून त्याला निवासी प्रकल्पाचं आरक्षण करून त्याला दिलं. म्हणजे स्वॅपिंग ही नॉन बिल्डेबल, त्याला
खरं तर उद्यान आणि बगीचाचं आरक्षण असतं तरी त्याला DCR प्रमाणे खूप पैसे मिळाले असते, पण अल्लाह मेहरबान तो गदा पहलवान. त्यामुळे अशी परिस्थिती या ठिकाणी आली की तेही आरक्षण बदलवून आणि त्याला अशा प्रकारचं या ठिकाणी लाभ देण्यात आला. आणि महानगरपालिकेतल्या सगळ्या विरोधी पक्षांनी, म्हणजे तुमच्यासोबतच्या काँग्रेसनी, आमच्या भाजपनी, सगळ्यांनी याचा विरोध केला. रईस भाई सही बात है, आपको पता है, सगळ्यांनी विरोध केला. पण काय आहे, कोरोनाच्या काळामध्ये तर अध्यक्ष महोदय बैठका म्हणजे विधानसभेचं अधिवेशन झालं पण महानगरपालिकेची बैठक ऑनलाईन आणि विरोधी पक्ष बोलायला गेला की म्यूट, चर्चा नाही. हम करे सो कायदा, हजारो कोटी रुपयाचे काय टेंडर निघाले आहेत, आश्चर्य आहे. खरं तर आता या सगळ्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे व्यवहार बंद होते. आपण मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही कशी बिल्डरांना सूट दिली वगैरे, चांगलं केलं, ठीक आहे, मान्य करू, चला, अतिशय चांगलं तुम्ही काम केलं, सुंदर. पण त्याच वेळी सामान्य माणसाने 1 रुपया थकवला तर तुम्ही त्याचं विजेचं कनेक्शन कापता, तुम्ही त्याच्यावर कारवाई करता. मात्र सामान्य माणसावर कारवाई करणारी मुंबई महानगरपालिका बिल्डरांकडे 2300 कोटी रुपयाचा मालमत्ता कर थकलेला आहे. मोठे मोठे लोक आहेत, यातला 1 पैसा आम्ही वसूल करत नाही. म्हणजे हा वेगळा न्याय त्यांच्याकरता काय आहे हे या ठिकाणी खरं म्हणजे मला लक्षात येत नाही. आज आपण बघा, मुंबईच्या STPच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये एवढी महत्वाची ही महानगरपालिका आहे, या महानगरपालिकेचं सगळं अनट्रीटेड पाणी आम्ही समुद्रात टाकतो, इतके वर्ष झाले. आणि म्हणून ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी याचा पाठपुरावा केला. या देशामधला सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की डिस्चार्ज स्टँडर्ड्स तयार झाले नव्हते. आणि म्हणून तेव्हाचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि मी, आम्ही दोघं केंद्र सरकारकडे गेलो आणि पूर्ण देशाकरता डिस्चार्ज स्टँडर्ड्स तयार झाले पाहिजेत आणि STP कंपल्सरी झाला पाहिजे याची आम्ही मागणी केली. त्यानंतर सातत्याने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्लीला बोलवून मी 6 बैठकी केल्या आणि त्या बैठकांमध्ये डिस्चार्ज स्टँडर्ड्स फायनल करायला लावले. त्यानंतर ग्रीन ट्रायब्युनलचा एक कार्यक्रम झाला पुण्याला, सगळे जजेस होते, सर्वोच्च न्यायालयाचे ग्रीन ट्रायब्युनलचे. मी त्या ठिकाणी खंत व्यक्त केली की आम्ही इतका प्रयत्न करून हे डिस्चार्ज स्टँडर्ड्स या ठिकाणी तयार करतोय आणि कोणीतरी जाऊन ट्रायब्युनलमध्ये जातं आणि त्या ठिकाणी त्याच्यावर स्थगिती आणतं. त्यामुळे काही लोकांना हे हुस द्यायचं आणि तिथे देखील सर्वोच्च न्यायालयाच्या जजेसनी आणि ग्रीन ट्रायब्युनलच्या जजेसनी सकारात्मकता दाखवली आणि हे सगळे डिस्चार्ज स्टँडर्ड्स आपण तयार केले. आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने याच्या निविदा काढल्या. पण अध्यक्ष महोदय, याच्या निविदांमधला घोळ इतका आहे, मी त्या ठिकाणी ज्यावेळेस इथल्या निविदा बघितल्या, महानगरपालिकेला प्राप्त किंमत निविदेची होती 7.47 कोटी पर MLD. मी देशभरामध्ये 100% एकूण एक STPची किंमत आणली, एकूण एक. बंगलोरमध्ये कुठे जिथे छोट्यातला छोटा असेल, मोठ्यातला मोठा असेल, जेवढे STP रेकॉर्डवर आहेत या प्रत्येक STPची किंमत आणली आणि मुंबई महानगरपालिकेला मी ते पत्र दिलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की साधारण भारतातली सरासरी किंमत आहे 1.70 कोटी पर MLD. म्हणजे एका MLDला 1,70,00,000 आणि मुंबई महानगरपालिकेचं टेंडर आलं 7.47 कोटी, 7 पटीने जास्त. आणि त्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं याच्यावर, मी म्हटलं लूट आहे. आणि आजही खरं म्हणजे हा सगळा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला, सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली, हे रद्द करायला लावलं आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही निविदा होतीये. पण माझ्या समोरचा प्रश्न एवढाच आहे की सर्वोच्च न्यायालय हे काही याच्या स्टँडर्ड्समध्ये जाणार नाहीये, ते प्रक्रियेवर जाणार आहे. आजही मी दाव्यानं सांगतो,
या ठिकाणी जे एस्टिमेट तयार केले आहेत ते इन्फ्लेटेड एस्टिमेट्स आहेत. आणि कसे एस्टिमेट तयार केलेत माहितीये? माझ्याकडे जर एखादं इक्विपमेंट आहे, एखादी टेक्नॉलॉजी आहे, तर मी गेलो आणि मी सांगितलं ही पण ऍड करून टाका. अजून वळसे पाटील साहेबांकडे एखादी टेक्नॉलॉजी आहे, त्यांनी सांगितलं ती पण ऍड करून टाका. असे इतके ऍड ऑन याच्यामध्ये केले आहेत म्हणजे ज्या गोष्टीची आज आवश्यकताही नाही आहे. म्हणजे ते सांगतील हे आम्ही ही ऍडव्हान्स आहे, ती ऍडव्हान्स आहे, ती ऍडव्हान्स आहे, अरे ज्याची आज आवश्यकताच नाही आहे अशाही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करून करून इतकं भयानक इन्फ्लेटेड अशा प्रकारचं हे टेंडर या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे. म्हणजे हे तर ठीक आहे, आता सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे, पण आम्ही पण नजर ठेवून आहोत. ज्या क्षणी अध्यक्ष महोदय मुंबईची लूट करण्याचा प्रयत्न होईल, आवश्यकता पडली तर सर्वोच्च न्यायालयाच्याही निदर्शनास आणून देऊ. पण जी गोष्ट 1.5 कोटीमध्ये होते पर MLD, आणि किती MLD करणार आहोत आपण? 2000 MLD, 25,000 कोटी रुपयाचं टेंडर अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ही जी काही लूट आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे. आज तुम्ही सांगा, आपण पर्यावरणाच्या संदर्भात या ठिकाणी एवढं बोलतो, परंतु अवस्था काय आहे? एकीकडे आपण पर्यावरणाचा एवढा उदोदो करतो. 22 जानेवारीला पर्यावरण कार्यकर्ते अभय आझाद या नागरिकाला अटक झाली. का झाली? विले पार्ले भागात 100 वर्ष जुनं एक झाड कापण्यात येत होतं. हे अभय आझाद गेले आणि त्यांनी विचारलं झाडं कापण्याची परवानगी आहे का? सराईत गुन्हेगारासारखं त्याला मारून अक्षरशः गाडीत कोंबलं आणि त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. आता आपण हेरिटेजच्या एवढ्या गोष्टी करतो, पण एखाद्याने प्रश्न विचारला तर त्याच्यावर आपलं ऑब्जेक्शन आहे. आणि मग आपण सांगितलं सॉल्ट पॅन जागेवर कोणतेही बांधकाम करू देणार नाही. चांगली गोष्ट आहे, करू देणार नाही, अतिक्रमण झाले तरी आम्हाला चालतील. पण या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आम्ही बॅनर्स बघितले सत्तारूढ पक्षाच्या एका सन्माननीय आमदारांचे, आणि त्यात लिहिलं होतं या मिठागराच्या जमिनीवर मुंबईतला पहिला अम्युजमेंट पार्क आणि थीम पार्क आम्ही उभारणार. त्याचे बॅनर आम्ही बघितले. खरं म्हणजे आता हे प्रकरण तर उच्च न्यायालयात गेलंय. मिठागार विभागाने अवमान याचिका दाखल केली आहे. चाललाय त्याच्यावर जे काय चाललंय ते. असाच प्रयत्न 2014 पूर्वी झाला होता, त्यावेळेस तो अयशस्वी झाला. 18 मध्ये हायकोर्टाने जैसे ते आदेश दिले. त्यामुळे आम्ही बोलतो काय आणि आमच्या कृतीमध्ये काय आहे हे मात्र या ठिकाणी खरोखर लक्षात येतं. आता बघा, भायखळाच्या प्राणी संग्रहालयामध्ये टेंडरमध्ये, आता प्राणी संग्रहालयाचं टेंडर, याच्यामध्ये वाढ किती व्हावी? याच्यामध्ये 106 कोटीची वाढ. म्हणजे एक टेंडर होतं 91 कोटीचं, दुसरं 94 कोटीचं, आणि कंपन्यांनी टेंडरमध्ये 146 कोटी आणि 145 कोटी. आता याची तक्रार केली आमच्या विनोद मिश्रांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे. अंदाजित रकमेपेक्षा 15% अधिक आपण CVCने सांगितलंय की आपण देऊ शकतो, जास्तीत जास्त. हा बेंचमार्क नाही आहे, पण अंदाजित रकमेच्या 50% अभाव अशा प्रकारे ही लूट या ठिकाणी चालली आहे. आणि एवढंच नाही तर हे हायवे जे आहे, हे हायवे आता शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र देखील हायवे पुरवत आहे. म्हणजे पिंजरा बनवणारेच आता जलशुद्धीकरण यंत्र देखील पुरवत आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये ॲक्वाकूल सारखी कंपनी, म्हणजे आपल्याला माहिती आहे की या वॉटर हे जे काही हे आहेत याच्यामध्ये ॲक्वाकूल ही देशातली नामांकित कंपनी आहे. अशा सगळ्या कंपन्यांना डिस्क्वालिफाय केलं. जे जलशुद्धीकरण यंत्र किंवा आपल्याला यंत्र सगळ्या डिस्क्वालिफाय झाल्या, आणि केवळ एकच कंपनी त्या ठिकाणी क्वालिफाय झाली, हायवे. आणि त्यांना 326 शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्राची खरेदीच्या संदर्भात काम देण्यात आलं. आणि मजा अशी आहे बघा, पहिले 17% बिलो दाखवलं आणि त्याच्यानंतर 2 वर्षाच्या नंतरचं मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते पैसे त्यांनी परत घेतले. आता राणीच्या बागेच्या संदर्भात तर आमचे असलम शेख साहेब आहेत का इथे, त्यांनीच ऑब्जेक्शन घेतलंय. आता मी काय सांगायचं याच्यात, इथे पुन्हा हायवेच आहे, जाऊ द्या.
अध्यक्ष महोदय, 10वीचं वर्ष संपताना 39 कोटीच्या टॅबची खरेदी, एक टॅब 20,532 रुपयानं, आणि सगळं संपल्यानंतर आणि हे दिल्यानंतरही 2 महिने लागणार, ते बिचारे पासून निघूनही जाणार. 10वीच्या मुलांकरता टॅब खरेदीच्या नावाखाली या ठिकाणी म्हणजे टेंडर पे टेंडर आणि नो सरेंडर अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी खरं म्हणजे पाहायला मिळतं. आणि मग याचाच परिणाम आहे अध्यक्ष महोदय, याचाच परिणाम आहे की स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे ज्यावेळेस धाड पडली, पहिल्यांदा 130 कोटी ती वाढता वाढता 300 कोटीची बेहिशोबी संपत्ती सापडली. 2 वर्षामध्ये 38 संपत्ती त्यांच्या पूर्ण त्याचा रेकॉर्ड सापडलेला आहे. असं प्रशिक्षण घेऊ नका. असं प्रशिक्षण घेतल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये जावं लागतं. चांगलं प्रशिक्षण घ्या. म्हणजे इकडे लोक कोरोनाने मरत होते आणि तिकडे प्रॉपर्ट्या घेणं चाललं होतं. प्रॉपर्ट्या घेण्याचा रेटही बघा, 24 महिन्यात 38 प्रॉपर्ट्या. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेमध्ये शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीतही 6,000 कोटी रुपयाचे 370 प्रस्ताव 30 मिनिटात मंजूर करून टाकले. पण मजेची गोष्ट बघा, म्हणजे सगळं काय निम्नस्तर जलाशय, भूमिगत जलबोगदा, आर दक्षिण महापालिका रुग्णालयाचे इमारत बांधकाम, वैशिष्ट्यपूर्ण रुग्णालयाचे बांधकाम, रुग्णालयातील विविध कामे, अग्निशमन वाहन खरेदी, त्यानंतर 600 कोटी 800 कोटी मलनिस्सारण विभागासाठी शीघ्र वाहन खरेदी, अजून कुठल्या जलाशयाची पुनर्बांधणी. पण हे सगळं करताना नालेसफाईचा विषय नाही आला. आता मॉन्सून येणार आहे, शेवटची सभा आहे, उन्हाळ्यानंतर आपली परिस्थिती काय असते आपण मुंबईची बघितली आहे. पण नालेसफाईच्या संदर्भात मात्र कुठलाही विषय आला नाही. आणि हे जे सगळे विषय आहेत, बांधकामाचे विषय, हे मात्र मोठ्या प्रमाणात. आणि मजा अशी आहे की तुम्ही 7 मार्चला तिथलं CCTV फुटेज बघा, काय लाईन लागली होती हो, भयानक काय लाईन लागली होती. आणि आजकाल काय की मी पेन ड्राईव्ह दिला तर लोकांना राग येतो. पण अध्यक्ष महोदय जाऊ द्या, खरं म्हणजे खंदकांसाठी अध्यक्ष महोदय 559 कोटी रुपयाचं कंत्राट ज्यावेळी आमच्या भाजपच्या सदस्यांनी लावून धरलं की याच्यामध्ये घोटाळा आहे, अध्यक्ष महोदय महानगरपालिकेचे 136 कोटी रुपये त्याच्यामध्ये वाचले. 136 कोटी नाही तर देऊन टाकलं होतं. पण ज्यावेळेस आमच्या लोकांनी संघर्ष केला ते 559 कोटीवरनं 433 कोटीवर आलं. आता हे 136 कोटी कोणाच्या खिशात जाणार होते हे आता या ठिकाणी खरं म्हणजे काही लक्षात येत नाही. अध्यक्ष महोदय, खरं तर भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे राज्यामध्ये. धुळ्याचे उपनिबंधक अभिजित देशपांडे उपनिबंधकाला वरिष्ठ लिपिकाने लाच मागितली आणि 24 ते 27 डिसेंबर मधला प्रकार आहे. आणि का मागितली? तो हुशार आहे. तो म्हणाला, वरिष्ठ लिपिक आनंद शिंदे, की तुम्ही सहकारी बँकेच्या निवडणुकीत एका उमेदवारी अर्ज बाद करण्याचे 15 लाख रुपये घेतले. तुम्ही 15 घेतले, त्यातले 2 मला द्या. आणि पुढे तो काय म्हणाला, बाहेर काय आलं, तुम्हाला तुम्ही पैसे दिले नाही 2 लाख रुपये, त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करून तुमची बदली करेल. आणि नाही तर पत्नी आणि मुलीला बोलवून विनयभंगाची तक्रार करेल, अशा धमक्या त्या ठिकाणी दिल्या. आणि शेवटी चर्चा झाली, मांडवली झाली
1.40 म्हणजे 1,40,000 मांडवली झाली. पण शेवटी कोणीतरी तक्रार केली आणि 30,000 रुपये पहिला हप्ता देताना तो रंगे हात त्या ठिकाणी पकडला गेला. अंगडियाकडनं कशी वसुली चालली आशिष शेलारांनी काल सांगितलं. मी पुन्हा ते सांगून या संदर्भात आपला वेळ घेत नाही. पण या सोलापूरमध्ये देखील एक सचिन वाझे आहे आणि हा जो सचिन वाझे आहे हा क्राईम ब्रँचकडनं महिन्याकाठी क्राईम ब्रँच करता 60 लाख रुपये हप्ता गोळा करतो आणि याचं स्टिंग ऑपरेशन झालं. हा माझा पेनड्राईव्ह नाही आहे, हा पेनड्राईव्ह तिथल्या पत्रकाराने दिला, सरकारकडे दिलाय. स्टिंग ऑपरेशन झालं. माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी ही सगळी क्लिप मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे पाठवली आहे आणि हा पोलीस कर्मचारी आणि अवैध धंदेवाला यांचा संवाद आहे. आणि मग तो म्हणतो की ऊपर तक देना पडता है. मी 100% सांगतो, त्यांनी किती वर म्हटलं तरी ते मंत्र्यापर्यंत नाही. मी गृहमंत्र्यांना गेले 25 वर्ष ओळखतोय, त्यामुळे त्यांच्या संदर्भात मी खात्रीने सांगू शकतो. पोलीस आयुक्तालयाकडनं सुरू असलेल्या वसुलीची तक्रार अँटी करप्शनला झाली. म्हणजे आता काय की पोलीस वसुली करतायत अशी अँटी करप्शनला तक्रार आहे, ती पेंडिंग आहे. आणि मग नंतर पोलीस आयुक्तांनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली पण काही झालं नाही. तो काय म्हणतो, संदीप शिंदे साहब जैसा बोलेगा वैसे कमिश्नर सुनते, इतनी मेरे को गारंटी है. हे शिंदे साहेब नाही. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सदस्यांनी बोलल्यानंतर त्यांच्यावर जर प्रशासन डूख धरणार असेल तर सदस्यांनी बोलायचं की नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी या ठिकाणी तिथल्या अवैध व्यवसायाच्या संदर्भात विषय मांडला. या सभागृहामध्ये सन्माननीय राज्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, मी येऊन तिथे बैठक घेईन. माननीय राज्यमंत्र्यांनी येऊन बैठक घेतली, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आले. त्या लोकप्रतिनिधींनी काही पुराव्यासहित तक्रारी केल्या की कसे अवैध धंदे चालले आहेत. त्यानंतर या लोकप्रतिनिधींना अक्षरशः अध्यक्ष महोदय टार्गेट करण्याचं काम हे त्या ठिकाणी चाललेलं आहे. 100% फसवणार. बरं, ते जे PI आहेत अध्यक्ष महोदय, त्यांचा रेकॉर्ड काय, किती वेळा सस्पेंड झाले आणि कशा कशात सस्पेंड झाले आहेत. आणि असे PI तिथे जर आपण देत असाल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली छान सगळे अवैध धंदे चालत असतील तर काय आमदारांनी चूप बसायचं, मुग घेऊन बसायचं. मी स्वतः मागच्या DGला आणि या DGला त्यांची तक्रार केली आहे. मी स्वतः केली तक्रार, पुराव्यासहित केली आहे. कारवाई होत नाही. कारण काय तर राजेंद्र राऊत अपक्ष निवडून आले तरी आमच्यासोबत बसले आहेत म्हणून कारवाई होत नाही. काही लोकांना वाटतं बरं आहे राजेंद्र राऊतचं ठेसलं तर जास्त बरं त्यांना. हे बरोबर नाही आहे. आणि माननीय गृहमंत्री महोदय, या संदर्भात खरं म्हणजे गृह राज्यमंत्र्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं किंवा त्यांना एकट्यात विचारा. ते बैठकीला गेले होते, काय काय तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत त्यांना माहिती आहे, एकदा विचारा त्यांना. आणि अशा प्रकारे जर या सभागृहामध्ये बोललं म्हणून किंवा या सभागृहाच्या अंतर्गत एखाद्या बैठकीच्या संदर्भातला संदर्भ दिला म्हणून तर लोकप्रतिनिधींवर पोलीस अशा प्रकारे दंडुकेशाही करत असतील. आज अध्यक्ष महोदय, मी आज तुम्हाला सांगतो, त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात आहे. त्याचं पत्रही दिलेलं आहे. काही कारवाई होणार नाही माहिती आहे, पण हे झालं नाही तर काय हरकत नाही आहे. मी ठरवलं आहे जर अशा प्रकारची वागणूक मिळणार असेल मी स्वतः त्या ठिकाणी जाईल आणि हजारोचा मोर्चा घेऊन त्या पोलीस स्टेशनला घेराव घालेल. हे चालणार नाही. या सभागृहातले आमचे अधिकार अशा प्रकारे जर अध्यक्ष महोदय काही पोलिसांना वाटत असेल की आपल्याला संरक्षण आहे, हे योग्य नाही आहे आणि कुठल्याच संदर्भात योग्य नाही अध्यक्ष महोदय. म्हणून काय अवस्था आहे आपण बघा. नाशिकमध्ये गंगापूर रोडवर दादोजी कोंडदेव नगर
एका बागेत अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार घेऊन काही नागरिक पोलीस चौकीत गेले. त्या पोलीस चौकीतली परिस्थिती अजूनच भयानक होती. 5-6 पोलीस दरवाजा आतून लावून दारूची पार्टी करत होते. लोकांनी बंद दारावर आवाज का दिला? वाजवलं लोकांनी. त्या मद्यधुंद पोलिसांनी तक्रार द्यायला आलेल्यांना बदडून काढलं. शेवटी आलेल्यांनी ओरड केली, मोठा जमाव त्या ठिकाणी तयार झाला. मग दारू पार्टी करणारे पोलीस फरार झाले. आता नाशिकचे आयुक्त यांना अनेक वेळा ही तक्रार दिली आहे, पण ते अतिशय कायद्याचे तज्ज्ञ आहेत. त्यामुळे आता नेमकं कधी यांच्यावर ते कारवाई करणार आहेत हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. अशी अवस्था अध्यक्ष महोदय की बीडमध्ये आंबेजोगाई बांधकाम विभागात कंत्राटदार धमक्या देतात, कट्यार दाखवतात, अधिकाऱ्यांना कागदावर सह्या करायला लावतात. म्हणून सार्वजनिक विभागाच्या कर्मचारी अभियंता कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकळे यांनी जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं की आम्हाला पिस्तूल बाळगण्याची परवानगी द्या. आणि अशा प्रकारची अवस्था त्यांनी सांगितलं की आम्ही नाहीतर जिवंतच राहणार नाही. ही अवस्था आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं म्हणजे तो एक स्पेशल 26 सिनेमा निघाला होता, त्याच्यामध्ये जसे बनावट अधिकारी तसं चक्क IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बनावट आदेश. 5 IPS अधिकाऱ्यांना समायोजित करून पदोन्नतीच्या कोट्यात रिक्त पदांवर पदोन्नती आणि पदस्थापना दिल्याचा बनावट आदेश काढून टाकला. या 2 सचिवांची नावं होती आणि एक सहसचिव डॉक्टर माधव वीर यांच्या नावाने हा बनावट आदेश निघाला. शेवटी सरकारला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी तक्रार करावी लागली. खरं म्हणजे त्या बिचाऱ्या अधिकाऱ्यांना व्हॉट्सअपवर संदेश मिळाले, त्यांनी अभिनंदनही स्वीकारून टाकलं की आज झालं, आपल्याला मिळालं सगळं. आणि बघा गुन्हेगारांची मजल मंत्री महोदय किती गेली आहे. चक्क अजितदादांचा नंबर फोर्ज करून त्या ठिकाणी खंडणी वसुली केली पुण्यामध्ये. थेट उपमुख्यमंत्र्याचा नंबर, आजकाल नंबर फोर्ज करता येतो. करायचं तर दुसऱ्या कोणाचा करायचा, अजितदादांचा डायरेक्ट. ही हिंमत ही पुण्यामध्ये 20 लाखाची खंडणी मागितली आणि 2 लाख स्वीकारले. आता ठीक आहे, पोलिसांनी अटक देखील केली आहे, पण कुठेतरी हे जे काही प्रकरण वाढत आहे आणि विशेषतः पुण्यामध्ये लँड ग्रॅबिंग आणि फेक माथाडी, म्हणजे माथाडीच्या कायद्याला आमचं समर्थनच आहे, पण ज्या प्रकारचं फेक माथाडीची वसुली ही आता पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. मंत्री महोदय, आपला जिल्हा आहे, उपमुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, आपल्या इकडे येत असतील, आज तिथले उद्योजक हे प्रचंड त्या ठिकाणी धास्तावलेले आहेत. त्यांना या फेक माथाडींना काम न करण्याचे पैसे द्यायचे, काम करायचे पैसे नाही. आम्हाला इतके पैसे द्या, मग आम्ही तुम्हाला येऊन त्रास देणार नाही, याचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे या संदर्भात आता आज आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी शक्ती कायदा मंजूर केला, चांगलं केलं, पण अवस्था काय? बलात्काराचा आरोप होऊन पुण्याचे शिवसेना उपनेता रघुनाथ कुचिक यांना साधी अटक नाही झाली. मी तुम्हाला सगळी माहिती पाठवतो, त्यांचे सगळे व्हॉट्सअप पाठवतो, पूर्ण माझ्याकडे. खरं म्हणजे 24 वर्षीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून 20 आणि 21 मध्ये विविध ठिकाणी शोषण केलं. FIR दाखल झालाय 376, 313, 506. पुन्हा पुण्याला गोव्याला नेऊन केलं. त्या ठिकाणी गोव्यामध्ये ज्यावेळेस ही परिस्थिती लक्षात आली, मी गोव्याच्या त्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि सांगितलं की यांना तिथे ॲडमिट करा. त्यांना ॲडमिट केलं तिथे, 2 दिवस त्यांना ॲडमिट ठेवलं, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही. आणि आता त्यांच्या घरच्यांवर दबाव आणून त्यांच्याकडनं जबाब तयार करून घेण्यात येतो. पण हा किती जबाब तयार केला तरी हे सगळे व्हॉट्सअपचे चॅट्स या बोलके आहेत, ॲडमिशन आहे त्याच्यामध्ये. आणि किती वेळा
हा अत्याचार त्या ठिकाणी झालाय, पण हा काही नियम आहे का की सत्ता पक्षातला एखादा व्यक्ती असेल तर त्यांनी काही केलं तरी चालेल? 376 दाखल झाल्यानंतर अटक न करणं हा कुठला नियम आहे? उलट दाखल झाल्यानंतर अटक करावीच लागते, नियम आहे. आणि ज्यांनी अटक केली नाही त्याच्यावर अटक झाली, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हा नियम आहे. पण अध्यक्ष महोदय, कुठलीही कारवाई या ठिकाणी होत नाही. तो एक विरारचा अजून एक जितू खाडे, महिलांना फोन करून अश्लील मागणी करणारा, विरारच्या महिलेने त्याला ऑटोत झोडपून काढलं, पण अध्यक्ष महोदय त्याच्यावर कारवाई होत नाही. आज खरं तर जी काही ही सगळी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते आहे, मागच्या काळामध्ये अमरावतीमध्ये आपण बघितलं ज्या प्रकारची घटना अमरावतीमध्ये झाली, आज तीच अवस्था आपल्याला साक्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धुळ्यामध्ये धुलीवंदन साजरं करताना काही परिवार डीजे लावून आनंद साजरा करत होते. अजानची वेळ आली, त्यांनी सांगितलं डीजे बंद करा, यांनी तो डीजे बंद केला. त्यांनी सांगितलं आम्ही बंद करतो, आणि प्रभू श्रीरामाच्या संदर्भातलं गीत सुरू होतं आणि अचानक दगडफेक सुरू झाली. काही लोक मध्यस्थी करायचा प्रयत्न करत होते, थेट तलवारीने हल्ला झाला. आणि काय अवस्था आहे, मी आपल्याकडे फोटो पाठवतो, कशा प्रकारे त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे. आपण बघितलं तर इतकं भयानक अशा प्रकारचा तलवारी, कोयते, गुप्ती, लोखंडी रॉड अशा शस्त्रांनी त्या ठिकाणी हल्ले केले. आणि पोलिसांनी काय केलं, लेवल यांची तक्रार घ्यायची, त्यांची तक्रार घ्यायची, म्हणजे ज्यांना कापलाय आणि ज्यांनी कापलाय या दोघांच्याही तक्रारी घेतल्या, दोघांवरही गुन्हे दाखल केले. पण ज्यांनी हल्ले केले त्यांना तात्काळ सोडलं, आणि ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांना रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं, आणि मग त्यांना अटक करून दुसऱ्या दिवशी 4 वाजता जामिनावर सोडलं. आता ते आरोपी फरार आहेत, हे जामिनावर बाहेर आले. ज्यांनी हल्ला केला ते फरार आहेत, ते सापडलेच नाहीये, कारण त्यांना त्याच क्षणी सोडून दिलं. आज खरं म्हणजे माझा सवाल आहे की ठीक आहे, प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. अजानच्या वेळी त्यांनी विनंती केली तर ते बंद करणं योग्य आहे, काही अडचण नाहीये. त्यानंतर रामाचं गीत ऐकणं हे जर या ठिकाणी अपराध होत असेल तर अध्यक्ष महोदय हे अत्यंत वाईट आहे. म्हणून या संदर्भात कडक कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली पाहिजे. आज खरं म्हणजे मी मध्ये प्रवीण चव्हाण यांचा विषय मांडला. खरं म्हणजे मंत्री महोदय, मी त्या दिवशी सांगितलं आपण अत्यंत हुशार आहात आणि आपण असा मस्त मार्ग त्यातनं काढला. आम्ही आपलं समजलो की एवढं भयानक षडयंत्र करणारे, सगळं त्याच्यात दिसणारे प्रवीण चव्हाण यांचा आपण राजीनामा घेतला, आणि आता ते सरकारचे विशेष वकील नाहीत असं नाही आहे. आपण फक्त एकाच केसमध्ये घेतला, इतर सगळ्या केसमध्ये ते वकील आहेत. आणि एवढंच नाही, तुम्ही सीआयडी इन्क्वायरी करतो म्हणता, सीआयडीच्या अनेक केसेसमध्ये ते वकील आहेत. कसा न्याय मिळणार आहे, कसा न्याय मिळणार आहे? अध्यक्ष महोदय, या क्लिप्समध्ये एक प्रकरण अजून माझ्या लक्षात आलं. ते प्रवीण चव्हाणांचं डिस्कशन चाललं होतं, त्यातनं लक्षात आलं, आणि हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये पुण्यामध्ये एक गुन्हा उघडकीस आला 5 सप्टेंबर 2020 कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये. आणि त्यावेळेस तो गुन्हा होता की कोणीतरी फोर्ज लोकांकडनं पैसे देऊन सिम्बॉयसिसचे ऍडमिशनचे लेटर त्यांना देऊन टाकले, ते सिम्बॉयसिसचे नव्हते, असा हा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास कशा प्रकारे हा गुन्हा घडला असं पोलीस करत होते. त्याकरता त्यात तज्ज्ञांची काही मदत घेतली, आणि ती मदत घेतल्यानंतर अनेक भयानक गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात आल्या. एक हा जो गुन्हेगार होता अंबर, हा पुण्यातला मूळ निवासी, सध्या मीरा भाईंदर इथे राहतो. अनेकाची त्याने फसवणूक केली आहे, आणि रेस कारची एक कार बनावट कागदपत्र तयार करून विकण्याच्या आरोपात तो सध्या ठाण्याच्या केंद्रीय कारागृहात आहे.
आणि त्याचा एक सहकारी शफीक अन्सारी हाही ठाण्याच्या कारागृहात आहे. अंबर हा हवाला एजंट सुद्धा आहे. आणि दाऊद इब्राहिमसाठी जो मनी लॉन्ड्रिंग करतो त्या हसन अली बाबा याच्याशी त्याचे जवळचे संबंध आहेत. एक अजून कॅरेक्टर याच्यामध्ये लक्षात आलं, टिया सुनार नावाची त्याची गर्लफ्रेंड आहे, ती जम्मूची आहे. भारतात राहण्याकरता तिच्याकडे वैध कागदपत्र नाही आहेत. 90 ती बनावट कागदपत्रांच्या भरोशावर राहते. बार डान्सर म्हणून पहिले काम करत होती आणि आंध्र आणि बंगालसारख्या राज्यांमध्ये एजंट नियुक्त करण्याचं काम ही ती करते. आणि तिच्या आणि अनेक सहकाऱ्यांच्या बँक खात्यातनं पैसे ट्रान्सफर झाल्याची आता कबुली देखील दिली आहे. यासोबत निलेश शेट्टी हा एक बार ओनर आहे. याचं या टिया सुनारशी नजीकचे संबंध आहेत. विक्रम मल्कानी, डॉन ब्रिगेन्झा आणि इतरांच्या माध्यमातून रशियन आणि युक्रेनियन टोळ्यांशी यांचा संबंध आहे. एक अजून कॅरेक्टर याच्यामध्ये आहे, अर्पित चतुर्वेदी, जो अंबरचा कौटुंबिक मित्र आहे. पुण्यातील बस्तान हटवल्यानंतर तो आता नोएडातनं ऑपरेट करतोय. दुबईमध्ये तो नित्य प्रवास करतोय. सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलंय. त्याच्या ATM लोकेशनवरनं तो वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज आहे अशा भागातनं कॅश डिपॉझिट करतो. त्याचे CDR पाहिल्यानंतर त्याचे बहुतेक कॉल्स घाना, बेल्जियम इथनं झाले आहेत. बँक अकाउंट आणि KYCचे कागदपत्र हे देखील इतरांच्या नावाने आहेत. एक अजून कॅरेक्टर याच्यामध्ये प्रत्युष सिंग, हा बिहारचा आहे. त्याचे नेपाळ, पिपरिया, बंगालची सीमा इथे सगळे लिंक्स आहेत आणि तो नेपाळला नित्यनेमाने प्रवास करतो. आणि हे सगळी प्रकरणं दाबण्याकरता यांनी भरपूर पैसा खर्च केला आहे. आणि हा एका निशा सिंग आणि फराज काझीच्या संपर्कात आहे. असं जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेट करणारी 35 लोकांची ही लिंक आहे. एक अजून कॅरेक्टर आहे निखिल कासबे, हा प्रोफेशनल हॅकर आहे. बँकेत KYC, इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करणे, डार्क नेटचा वापर करणे अशी सर्व कामं तो करतो. आणि यांची लिंक जाते सलीम मर्चंटपर्यंत. सलीम मर्चंट जो दाऊद करता काम करतो. आता एवढ्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख कशा करताय, तरी एक प्रोफेशनल गँग आहे. 300हून अधिक त्यांचे सदस्य आहेत आणि 8 राज्यांमध्ये काम करतात. आणि त्यांचे काम कुठलं आहे, नार्कोटिक्स आहे, सेक्स ट्रॅफिकिंग आहे, टेरर फंडिंग आहे. आता असं लक्षात आलं की हे लोक काय करतात, तर मगाशी सांगितलं अशा वेगवेगळ्या बँकांमध्ये डॉर्मंट अकाउंट शोधून काढतात, मेलेल्या माणसाचे अकाउंट शोधून काढतात, त्यांचे खोटे IDs तयार करतात आणि त्याच दिवशी जम्मू काश्मीरमध्ये किंवा बंगालमध्ये दुसऱ्या खात्यांमधनं हे पैसे विड्रॉ होतात. आणि ही इतकी चांगली मोडस ऑपरेंडी यांनी तयार केली आहे की बँकिंग सॉफ्टवेअर कसं काम करतं याची यांना पूर्ण माहिती आहे. त्यामुळे संध्याकाळ व्हायच्या आत हा सगळा पैसा ट्रान्सफर झालेला असतो. आणि आपण जर बघितलं, हा संपूर्ण याचा रिपोर्टच आहे, कंप्लीट रिपोर्ट आहे. याचा एक रिपोर्ट आपल्या इकडे असेल कदाचित. म्हणजे हा रिपोर्ट वाचला तर काय काय चाललंय अतिशय भयानक आहे. याच्यात हा मुद्दा इथे मांडण्याचा विषय एवढाच आहे, हा सगळा पैसा, हे सगळं ऑपरेशन हे आपल्या लक्षात आलं. मध्यंतरीच्या काळामध्ये पुणे पोलीस अतिशय वेगानं याच्यावर काम करत होती. एक वेळ तर अशी आली की 100 लोकांना अरेस्ट करायचं देखील ठरलं. आणि त्यानंतर नेमका कोणाचा दबाव आला मला माहिती नाही, पण याचं काम थांबलेलं आहे. आणि आता याचा क्लोजर रिपोर्ट तयार होतोय. माझी विनंती एवढीच आहे, हा सगळा रिपोर्ट आपल्या पोलिसांजवळ उपलब्ध आहे, कंप्लीट पोलिसांकरताच तयार झाला, पोलिसांनीच तयार करून घेतलाय. जिथनं कुठनं त्यांनी तयार केला असेल हा त्यांनीच तयार केलेला आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एस्टॅब्लिश झाल्या. अशा परिस्थितीमध्ये खरं तर पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट तयार करायच्या ऐवजी ही सगळी केस NIAला दिली पाहिजे किंवा CBIला दिली पाहिजे किंवा कुठल्या तरी कारण केवळ महाराष्ट्रात होत नाहीये, 8 राज्यांमध्ये होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये लक्षात येत आहे की पैसे इथनं भरले जातात आणि अनेक वेळा जम्मू काश्मीरमध्ये हे पैसे त्या ठिकाणी काढले जातात, विड्रॉ होतात. आणि म्हणून हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. आपण स्वतः याची माहिती घेतली पाहिजे. माझ्याजवळ याची टाईमलाईन आहे, म्हणजे कोणी कोणी कधी कधी या संदर्भात ब्रीफिंग घेतलं वगैरे, सगळी टाईमलाईन आहे. अगदी मार्च 2022 पर्यंतची सगळी टाईमलाईन माझ्याकडे आहे.
पण मी इथे सांगणार नाही, आपल्याला मी प्रत्यक्ष त्या संदर्भातली माहिती देईल. पण मला हे लक्षात येत नाही की कुठल्या दबावाखाली हे बंद होत आहे, कारण पुणे पोलीस अतिशय चांगलं काम करत होती आणि अचानक हे काम बंद होत आहे. त्यामुळे या संदर्भातही कुठेतरी लक्ष जे आहे ते देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, एक अजून मुद्दा या ठिकाणी लक्षात आला, ते तुम्हाला सांगेन. सगळ्या गोष्टी सभागृहात थोडी सांगायच्या असतात ना दादा, तिथं माहिती असतेच ना आपल्याकडे. हा, दोन 2020 साली हा गुन्हा दाखल झालाय. पण समजा असं समजून चला की 2010 पासून चाललाय, 15 अगदी मी मुख्यमंत्री झाल्यापासून चाललाय, तरी सोडून द्यायचं का? नाही सोडायचं ना. पुन्हा जेव्हा उघडकीस येईल आणि इतके पुरा असं आहे, गुन्हा उघडकीस आला नाही, गुन्हा उघडकीस आला नाही तर ठीक आहे, पण गुन्हा उघडकीस आल्यानंतर जर सोडून दिला तर तुम्ही दोषी आहात, तर दोषी आहात. काही नॅशनल इंटरेस्टच्या ज्या गोष्टी असतात ना, त्यात तुम्ही आम्ही नसतो, त्यात देश असतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं म्हणजे एक तक्रार माझ्याकडे आली आणि त्या तक्रारीचा एक पेन ड्राईव्ह पण माझ्याकडे आहे. नाही, हा पेन ड्राईव्ह केवळ गृहमंत्र्यांना मी देणार आहे. याकरता नाही की माननीय अध्यक्षांनी त्या दिवशी म्हणजे तिथे असताना ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही इकडे पेन ड्राईव्ह देता आणि तिकडे तुम्ही तो मीडियाला देता, तर आमचा अधिकारच आहे, बोलण्याच्या आधी देण्याचा अधिकार आहे. पण हा एवढ्याकरता केवळ आपल्याला मी देणार आहे की मी अजून याचं फॉरेन्सिक ऑडिट केलं नाही. त्यामुळे त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत मी कोणावर आरोप लावत नाही. म्हणून मी केवळ आपल्याला देणार आहे. पण आपल्याला कल्पना आहे, आपल्या मुंबई पोलीस दलातले एक सेवानिवृत्त ACP आहेत इसाक बागवान म्हणून, तसे सेलिब्रेटेड आहेत, एन्काउंटर स्पेशलिस्ट होते, त्यांना काही पुरस्कार वगैरे पण मिळालेले आहेत. पण आता त्यांच्या बंधूंनी एक त्यांची तक्रार केली आहे. हा, पुस्तकही लिहिलं आहे. आणि दादा, त्यांचं बारामती कनेक्शन आहे, म्हणजे तुमच्याशी काही कनेक्शन नाही आहे, पण बारामतीचे आहे. पण हे सेवेत असताना मोठ्या प्रमाणात यांनी संपत्ती या ठिकाणी जमा केली. म्हणजे एकटी बारामतीमध्ये यांनी गट क्रमांक 69 मधील 16 हेक्टर 48 आर 42 एकर एने जमीन आहे त्यांच्याकडे. आपल्याला माहिती आहे बारामतीतले रेट काय आहेत दादा? हा, दादांची नसेल एवढी, नाही त्यांची शेती जमीन असेल ना, बगैर शेती कशाला, शेतकरी आहेत ते. त्यानंतर खूप आहे, म्हणजे बारामती गट नंबर, बारामती अशोकनगर, बारामती असं वेगवेगळे, तिथपासनं तर अगदी मुंबईतल्या संपत्तीपर्यंत मी त्याची माहिती आपल्याला पूर्ण देईन. मुळात इसाक बागवान यांचे सख्खे भाऊ नसीर बागवान, वडील इब्राहिम माणिक बागवान आणि चुलत भाऊजे बिल्किस गुलाब हुसेन बागवान यांच्या नावावर त्यांनी त्या खरेदी केल्या, नोकरीत असताना खरेदी केल्या. त्यानंतर नोकरीवरनं निघाल्यानंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर यांनी पहिल्यांदा नुसता एक साधा अर्ज दिला आणि त्या अर्जाच्या आधारावर या सगळ्या मालमत्ता या आपल्या नावावर त्यांनी करून घेतल्या. बिल्किस बागवान यांनी सुद्धा साधा अर्ज दिला आणि ती मालमत्ता नावावर झाली. सोहेल बागवान यांनी देखील दिल्या. आणि एवढंच नाही तर इसाक बागवान यांनी कपूर नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांना ही जमीन विकली आणि तीच जमीन 2 महिन्यात पुन्हा परत घेतली. आणि अशा या सगळ्या जमिनीच्या व्यवहारामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की या जमिनी कोणाच्या नावाने घेतल्या होत्या. यातल्या काही जमिनी तर फरीद मोहम्मद अली वेल्डर. कोण आहे फरीद मोहम्मद अली वेल्डर? तर ज्यावेळेस 2017 मध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे क्राईम ब्रँचने अटक केली होती, त्यावेळी इक्बाल कासकर यांनी सांगितलं होतं की
हा जो फरीद मोहम्मद अली वेल्डर आहे याला मी पैसे दिले आहेत, 10 लाख रुपये मी याला दिले आहेत आणि त्याचा अकम्प्लिस म्हणून या फरीद मोहम्मद अली वेल्डरचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि फरीद मोहम्मद अली वेल्डर ची चौकशी झाल्या तो 7 दिवसात मृत्युमुखी पडला. त्यानंतर तो वाचला नाही, तो गेला. आणि महत्वाची गोष्ट अशी की हा फरीद मोहम्मद अली वेल्डर काही वेल्दी माणूस नाही आहे, हा त्याच्यासोबत काम करणारा. पण 41 लाख रुपयाला हीच प्रॉपर्टी फरीद मोहम्मद अली वेल्डरने त्यांच्याकडनं विकत घेतली. आणि मजेची गोष्ट अशी आहे की ही जी विकत घेतलेली सगळी यांची संपत्ती 10 वर्ष नावावर ठेवली आणि आता 30/12/2020 फरीद मोहम्मद अली वेल्डरच्या मुलाने ही सगळी संपत्ती इसाक बागवान यांना बक्षीसपत्र करून दिली. बक्षीसपत्र करून दिली. आणि ह्या सगळ्या याच्यात ही आपल्याला पेनड्राईव्ह देण्याचं कारण याकरता आहे की याच्यामध्ये एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केली. याच्यामध्ये नसीर बागवानचं हे स्टिंग ऑपरेशन आहे, त्यांच्या भावाचं. आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे कसा तो राजकीय नेता बारामतीला गेला, बारामतीचा नेता नाही आहे, संशय नाही तयार करायचा आपल्याला. तेव्हा बारामतीचा नेता नाही आहे, पण एक मुंबईचा मोठा नेता कसा बारामतीला गेला आणि कशा प्रकारे त्यांनी सगळी मध्यस्थी केली ते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि त्यात तो हे सांगतो की मुंबईतील कुख्यात डॅन हाजी मस्तान याने मुंबईतील एका नामांकित बांधकाम व्यावसायिक RK शाह याचे अपहरण केले होते. त्यावेळी इसाकने हाजी मस्तानसोबत मध्यस्थी करून त्या बांधकाम व्यावसायिकाला सोडले होते. त्याच्या बदल्यात त्याला मुंबई सेंट्रलला एक फ्लॅट भावाच्या नावाने मिळाला. हे सगळं तो त्या ठिकाणी सांगतोय. अध्यक्ष महोदय, हे सांगण्याचं कारण याकरता आहे की आज सातत्याने आम्ही या सभागृहामध्ये सन्माननीय मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भातला मुद्दा मांडतोय. आता झालं मागच्या वेळेस हायकोर्टामध्ये केस होती. आता हायकोर्टाने निर्णय दिला आणि अतिशय प्रायमा फेसी निर्णय दिला. आणि जे आर्ग्युमेंट्स माननीय मंत्री महोदय या सभागृहात आपण केले ते सगळे हायकोर्टाने दुसऱ्या दिवशी फेटाळले. ते सगळे फेटाळलेले. असं असताना एवढी जिद्द का? एखादं दुसरं असतं तर आम्ही त्याचा पाठपुरावा कदाचित कमी केला असता. पण देशाच्या सिक्युरिटीशी संबंधित आणि मुंबईच्या बॉम्बस्फोटातल्या आरोपीकडनं अशा प्रकारे मनी लॉन्ड्रिंग करून या ठिकाणी जमिनी घेतल्यानंतर, ईडीने अटक केल्यानंतर, ट्रायल कोर्टाने त्यांना कस्टडी दिल्यानंतर, हायकोर्टाने देखील ते कन्फर्म केल्यानंतर हा अट्टहास काय की आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही. सरकारच्या प्रतिमेवर याचा परिणाम होतो. हा परिणाम होतोय. म्हणजे हे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की केंद्र सरकार राज्य सरकार वगैरे काही नाही. सामान्य माणसाचा प्रश्न आहे. सामान्य माणसाचा प्रश्न आहे की एक मंत्री जेलमध्ये असताना त्याचा राजीनामा का घेतला जात नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी या ठिकाणी माझं भाषण संपवणार आहे, पण माझी अपेक्षा आहे की शेवटी महाराष्ट्राने एक परंपरा पाळली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतोय, तुम्ही आमच्यावर आरोप लावता, आम्ही तुमच्यावर आरोप लावतो. तुम्ही सांगितलं केंद्रीय एजन्सी करतायत. आता मी सकाळीच बोललो कशा प्रकारे दरेकरांवर त्या ठिकाणी सहकार विभागाची कंप्लेंट नाही, बँकेची कंप्लेंट नाही, सुमोटो पोलीस कंप्लेंट घेत आहेत. ठीक आहे, आम्ही कोर्टात जाऊ, कोर्ट जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू, आम्ही असं म्हणत नाही. आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी टिप्पणी केली आहे की कालच महाराष्ट्रातल्या सरकारमधले काही लोक असं बोलले की न्यायालय एकतर्फी निर्णय देतो. त्यांनी सांगितलं की असा आरोप झाला तर या आरोपाला आम्ही कचऱ्याची पेटी दाखवतो, पण आम्ही त्याची नोंद घेतली. आणि म्हणून मला असं वाटतं की एकूणच मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार असो किंवा ही सगळी प्रकरणं असो, या संदर्भात कुठेतरी कारवाई झाली पाहिजे. आणि ती जर झाली नाही तर
हे सरकार नेमकं कोणासोबत उभं आहे हे आम्हाला सांगण्याची आवश्यकता पडणार नाही, ते जनतेला निश्चित समजेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.